अशोक खरातच्या बेनामी संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे। खरातची कोट्यवधीची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे। तसंच खरातच्या साथीदाराकडूनही 13.5 कोटी रुपये जप्त केले आहेत। पाहूयात। बनावट खात्यांचा आधार, 200 कोटींचा व्यवहार। खरातच्या साथीदारांकडून 13.5 कोटी जप्त। काळा पैसा पांढरा करण्यासाठी बनावट खात्यांचा वापर। अशोक खरातच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं घट्ट फास आवळलाय। बनावट खाती, सर्वसामान्य जनता आणि व्यावसायिकांची फसवणूक करून खरातनं कोट्यवधी रुपयांची काळी माया जमवली होती। तसंच 100 पेक्षा जास्त बनावट खात्यांच्या माध्यमातून खरातनं 200 कोटींचा व्यवहार केल्याचंही समोर आलंय। तर दुसरीकडे चौकशीच्या फेऱ्यात सापडलेल्या खरातच्या एका व्यावसायिक भागीदारानं घाबरून एकाच दिवसात तब्बल 13 कोटी 50 लाख रुपये ईडीकडे जमा केले आहेत। ईडीनं आतापर्यंत 13 कोटी 92 लाखांची रोख रक्कम जमा केली आहे। 5,11,000चं विदेशी चलन, 1 कोटी 12 लाखांची सोनं चांदी, तर विविध बँक खात्यामधील 2 कोटी 25 लाख रुपये ईडीनं गोठवले आहेत। एक अलिशान कार, आक्षेपार्ह कागदपत्र, डिजिटल उपकरणं हस्तगत केली आहेत। अशोक खरात जो आहे हा एक हस्तक होता आणि तो हस्तक कोणाचा होता तर सत्ताधाऱ्यांचा होता आणि सत्ताधाऱ्यांना जवळ ठेवून ते मनी लॉन्ड्रिंगचे काम करत होते। तर दुसरीकडे अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार करून भारतीय जनता पक्षाला पोषक वातावरण तयार करत होते। हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी या भोंदूने बँकिंग सिस्टीमचाही पद्धतशीर वापर केला। जगदंबा पतसंस्था आणि समता पतसंस्थेत तब्बल 100हून अधिक बनावट खाती उघडण्यात आली होती। या खात्यांच्या माध्यमातून त्यानं स्वतः तब्बल 200 कोटी रुपयांचे काळे व्यवहार केल्याचं ईडीच्या तपासातून समोर आलंय। अवतार पूजा आणि धार्मिक विधींच्या नावानं लुबाडणूक करणाऱ्या या भोंदूबाबाची आता ईडीनं 26 मे पर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खरातच्या अनेक साक्षीदारांचे अनेक कारनामे हे त्याच्याच साक्षीनं समोर येणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात अजून अटक होण्याची दाट शक्यता आहे। विविध प्रकरणात अशोक खरात जेलची हवा खातोय, तर दुसरीकडे त्याला ईडीनं देखील कचाट्यात पकडलाय। त्याच्या बेनामी संपत्तीवर ईडीनं टाच आणली असून त्याच्या भागीदारांचे धावेही दणाणले। त्यामुळे खरातचे आणखीनही साथीदार स्वतःहून ईडी समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।